योगेन चित्तस्य पदेन वाचाम् मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। आबाहु पुरुषात्कारं शङ्खचक्रस्य दाहिनं सहस्र शिरशं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिं। हरि ओम हरि ओम हरि ओम। ज्यांनी योग शिकवून मनाची आणि व्याकरणाने वाणीची शुद्धी केली, ज्यांनी औषधींनी शरीराची शुद्धी केली, अशा त्या श्रेष्ठ मुनी पतंजलींना आमचा प्रणाम। पहिला अभ्यास आहे श्वासाबरोबर साक्षी भाव। विश्वभर प्रसिद्ध प्रचलित असा हा अभ्यास आहे। आपण काही राउंड्स करू, एका मिनिटामध्ये आपोआप चालू असलेल्या श्वासाच्या 10, 12, 13 राउंड होतात। नैसर्गिक नॉर्मल श्वास घ्यायचा आणि सोडायचा, त्यामध्ये काही सुद्धा बदल न करता करा बघू। कॉमेंट्री ऐकत राहा आणि अभ्यास सुरू ठेवा। कसा आत येतो, श्वासाची रिजन बघा, नासिका ते नाभी, संपूर्ण लक्ष या एरियावर आतमध्ये फोकस। नाकातून आत शिरतो तो उदर नाभी पर्यंत पोहोचतो। मुद्दामून काहीही करू नका। कसा येतो, किती वेळ थांबतो, कसा जातो, किती वेळ थांबतो, 4च आवर्तन प्रत्येक श्वासाची। येत आहे, क्षणाचा छोटासा भाग थांबलेला आहे, जात आहे, पुन्हा क्षणाचा छोटासा भाग थांबतो, उलट फिरतो। अशा प्रकारे येत आहे, जात आहे, आणि हेच जीवन आहे। श्वासाच्या लेव्हलला हेच जीवन आहे। हेच एक संपूर्ण सायकल आहे। एका श्वासाचं सायकल बघा, आला, थांबला, फिरला, गेला, थांबला, फिरला। पूर्ण लक्ष द्या। या एका श्वासामध्ये संपूर्ण विश्वाचं ज्ञान सामावलेलं आहे का? स्वतः अनुभव करण्याचा प्रयत्न करा। कुठे कुठे स्पर्श करतो, छातीमध्ये आणि पोटामध्ये काय हालचाल निर्माण करतो, नैसर्गिक, मुद्दामून काहीही करायचं नाही। याला म्हणतात श्वासाबरोबर साक्षी असणे। अभ्यास सुरू ठेवा। काही श्वास टाइमर इथे देणार आहे स्क्रीनवर। आपले एका मिनिटामध्ये किती श्वास भरले, डोळे उघडे ठेवून सुद्धा हा अभ्यास करू शकता। सुरुवातीला 1-2 वेळा आपल्याला अंदाज येण्यासाठी की एका मिनिटामध्ये आपले किती श्वास बसतात बरं। नॉर्मल रेंज आहे 12 ते 16, 16 पेक्षा जास्त श्वास बसत असतील, याचा अर्थ मनात चंचलता, अधीरता आहे। आणि 12 पेक्षा कमी श्वास बसत असतील तर शांती, स्थिरता मनामध्ये आहे। संपूर्ण लक्ष द्या। टाइमर लावून एखाद मिनिटामध्ये किती श्वास बसले याचं काउंटिंग घ्या। व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, तुमचे कमेंट पाठवा।
किती श्वास बसले, तुम्हाला अस्वस्थता, मनाची अधीरता जाणवते आहे की मनाची स्थिरता, शांती जाणवते आहे. वेगवेगळ्या वेळेला हा 1 मिनिटाचा अभ्यास करा. ज्या वेळेला फार एक्साइटेड असाल त्यावेळेला हा अभ्यास करा. बघा तुम्हाला स्पीड वाढल्याचं लक्षात येईल. ज्या वेळेला सुट्टीचा दिवस आहे, शांत सकाळ आहे, खूप मस्त झोप झालेली आहे, त्यावेळेला उठल्यावर हा अभ्यास करून बघा. तुमच्या लक्षात येईल की स्लो आहे, हळू आहे. आपण जेव्हा खूप गाढ झोपेत असतो तेव्हा ही श्वासाची गती ही अत्यंत मंद होते. जसं की 1 मिनिटामध्ये 5, 6, 7 श्वास, 8, 9 श्वास म्हणजे निम्मी होते किंवा त्याच्यापेक्षा कमी. कराल हा अभ्यास आठवडाभर 1 मिनिट करा. त्याच्यामधून काही लर्निंग मिळताय का, काही शिकायला मिळताय का? अशा प्रकारे अभ्यास सुरू ठेवल्याने काय आतमध्ये बदल होतात त्याकडे लक्ष द्या. ओके, तेव्हा आजची ही एकच प्रॅक्टिस आहे आणि सरळ आता क्लोजिंग प्रेयर करूया. ओम सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.